नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 8वीची गणित विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा त्याचं संपूर्ण उत्तराचं स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी फायनलला विचारली जाणार आहे. म्हणजेच वार्षिक परीक्षा इयत्ता 8वी गणित विषयाचा हा जो पेपर आहे तो तुम्हाला 50 मार्क अचूकरित्या मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता, कारण की ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फायनलमध्ये विचारली जाणार आहे. पहा, विभाग दुसरा लेखी, पहिल्या विभागामध्ये तोंडी आहे 10 मार्काची. त्यानंतर दुसरा विभाग लेखी, हा लेखी 50 मार्काचा विभाग आहे. पहा प्रश्न तिसरा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा. 7b वजा 2b बरोबर किती? त्याचं उत्तर आहे 5b. पहा दुसरा प्रश्न आहे, ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड टिंबटिंब असतात, तर त्याचं उत्तर आहे एकरूप. त्यानंतर प्रश्न तिसरा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला टिंबटिंब जीवेला दुभागतो तर लंब. घनाकृतीने अवकाशातील व्यापलेले जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे टिंबटिंब होय तर घनफळ. त्यानंतर ब आहे, खालील समीकरणे सोडवा. पहा पहिलं समीकरण काय आहे, 9x वजा 4 बरोबर 6x अधिक 29. पहा 9x वजा 6x इकडं अधिक येतं, इकडं काय होतील डाव्या बाजूला. पहा उजव्या बाजूला 6x आहेत, ते डाव्या बाजूला गेले तर वजा झाले. त्यानंतर बरोबर 29 आहेत हे उजव्या बाजूला, तर ते काय होणार, ते तसेच राहणार आणि वजा 4 येतं, इकडं काय होणार अधिक 4. म्हणजे पहा 9x वजा 6x केले किती राहिले 3x आणि 29 अधिक 4 बरोबर 33, म्हणजे x बरोबर 33/3 म्हणजे x बरोबर 11. अशा पद्धतीचं आपलं उत्तर येणं गरजेचं आहे. 2 मार्क यासाठी तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर 13x वजा 5 बरोबर 3/2. पहा आता 13x बरोबर आता 3/2 जसे तसे इकडं वजा 5 होते, इकडे झाले अधिक 5 आणि छेद नाही काही म्हणजे 1 असतो. पहा म्हणजे 13x बरोबर 3 अधिक 2. आता पहा या ठिकाणी छेद कसे वेगवेगळे आहेत. समान करायचं असेल तर 5ला 2ने आणि छेदाला देखील 2ने, म्हणजे 2ने गुणलं. पहा अंशला देखील छेदाला देखील, म्हणजे पहा 13x बरोबर 3 अधिक 5 दुने 10, 10/2. मग पहा 13x बरोबर 13/2. मग x बरोबर 13. पहा आता इथं 13 गुणिले येतं बरोबर, तिकडं भागिले होतील. म्हणजे पहा म्हणजे x बरोबर 13/2 गुणिले 13 म्हणजेच x बरोबर पहा हा 13 गेला x बरोबर किती राहिले 2 राहिले. x बरोबर किती राहिले 1/2. या पद्धतीचं आपलं उत्तर येणं गरजेचं आहे. त्यानंतर एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी 15 व 24 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. पहा आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे, 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. मग पहा आता 1/2 गुणिले पहा कर्णाची लांबी 15 गुणिले 24. पहा आता 2ने 24ला वागलं, बे एक बे आणि बे दुने 4 म्हणजे 12. 15 गुणिले 12 म्हणजे किती आलं 180 चौ सेमी. म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौ सेमी. ज्या विद्यार्थ्याचं येईल तर 2 मार्क हमखास त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, चौथा आहे, केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी 13 सेमी आहे. रेख पी क्यू लंब जीवा ए बी, तर लेंथ क्यू बी काढा. पहा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग लेंथ क्यू बी बरोबर 1/2 गुणिले ए बी. मग पहा लेंथ क्यू बी बरोबर 1/2 गुणिले ए बी दिले आपल्याला 13. मग लेंथ क्यू बी बरोबर 6.5. म्हणजे क्यू बी हा किती यायला पाहिजे 6.5 सेंटीमीटर येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा हा 3 मार्काचा प्रश्न होता. पहा त्यानंतर एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 3850 चौरस सेमी आहे, तर त्याचं मैदानाची त्रिज्या काढा. पहा आता वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय वर्ग. आपल्याला त्रिज्या काढायची म्हणजे आरची किंमत काढायची. पहा आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं आहे 3850 लिहिलं बरोबर, पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग. मग आर पहा आता या ठिकाणी इकडं हे इकडचं काय होणार आहे, हे गुणाकारलं इकडं काय होणार आहे. पहा अशा पद्धतीचे मान्य होणार आहे. आर वर्ग बरोबर 38/3850. पहा 3850 गुणिले 7/22. 22ने 3850ला भागले भागाकार येतो 175. मग आर वर्ग बरोबर 175 गुणिले 7. मग आर वर्ग बरोबर 1225. म्हणजे आर बरोबर पहा आता वर्ग आहे, इथं वर्गमुळात टाकायचं. मग पहा आर बरोबर वर्गमुळात 1225. आता 1225 कशाचं वर्गमूळ आहे, तर 35चं वर्गमूळ आहे. म्हणजे आर बरोबर 35, म्हणजे त्रिज्या किती झाली 35. त्यानंतर काय, अजयचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या चौपट आहे. दोघांचे मिळून वजन 80 किलोग्राम आहे, तर अजयच्या भावाचे वजन काढा.
अजयच्या लहान भावाचे वजन यम किलोग्रॅम मानू. अजयचं वय चौपट म्हणजे 4 झालं. दिलेल्या माहितीवरून यम अधिक 4 बरोबर 80. आता या ठिकाणी यम बरोबर 80/5 म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे 16. आता यम अधिक 4 हे दोन येद सहगुणक नाही म्हणजे एक आहे. 1 अधिक 4 म्हणजे किती झाले 5 बरोबर 80. मग 80ला 5ने भागल्यानंतर उत्तर येतं 16 म्हणजे यम बरोबर 16 म्हणजे अजयच्या भावाचे वजन किती झालं 16 वर्ष झालं. त्यानंतर पुढील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत पहिला आहे कर्णभुजा कसोटीनुसार आणि दुसरे आहेत बाकोबा कसोटीनुसार. आता बा कसोटी लिहा. जर एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीनही बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकाशी एकरूप असतात. बा कसोटी कोणती बा कसोटी या अशा पद्धतीची ही कसोटी आहे. जर एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीनही बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकाशी एकरूप असतात. अशा पद्धतीची कसोटी आहे. प्रश्न 5वा काय आहे भागाकार करा. एका कंसामध्ये y वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले y अधिक 4. येथे आपण काय करायचं आहे y वर्ग अधिक 10y अधिक 24चे अवयव पाडू. अवयव पाडताना काय करायचं म्हणजे बेरीज किती आली पाहिजे 10 आणि गुणाकार 24 आला पाहिजे असे अवयव पाडायचे आपल्याला. काही y वर्ग अधिक 6y अधिक 4y अधिक 24 म्हणजे y कंसात y अधिक 6 अधिक 4 कंसात y अधिक 6 म्हणजे y अधिक 6 आणि y अधिक 4 असे अवयव पडले. आता भागाकार करा. y अधिक 6 आणि y अधिक 4 छेद y अधिक 4 बरोबर. आता हे y अधिक 4 आणि y अधिक 4 गेले राहिलं काय y अधिक 6 म्हणजेच त्या ठिकाणी y अधिक 6 हे 5व्या प्रश्नाचं आपलं. आता दुसरा प्रश्न आहे 12m घन वजा 6m वर्ग अधिक 4m भागिले 3m वर्ग. आता प्रत्येक पदाला 3m वर्गने भागू. भागाकार आहे म्हणलं. 4m घन छेद 3m वर्ग वजा 6m वर्ग छेद 3m वर्ग अधिक 4m छेद 3m वर्ग. आता या ठिकाणी 3 आणि 3 चौक 12 यम घन आहे आणि यम वर्ग आहे एक यम राहिला वजा 3 दुने 6 यम वर्ग दोन्ही गेले अधिक 4 छेद 4m छेद 3m वर्ग आहे. मग यम इथं एक आहे इथं दोनदा आहे मग हा एक गेला एक इकडे राहिला 4/3m बरोबर. मग 4m वजा 2 अधिक 4/3m हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होती. 2010ची लोकसंख्या आहे 2,50,000 दर 8% दराने आणि कालावधी 2 वर्षे. सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 कंसाचा n वा घात. मग ए बरोबर आता 2,50,000 कंसामध्ये 1 अधिक 8 म्हणजे रेट काय आहे कालावधी काय आहे आणि रेट 8 आहे कालावधी 2 वर्ष आहे आणि 100 भागील म्हणजे कंसाचा दुसरा घात. आता या ठिकाणी हे गणित आहे ते व्यवस्थित आपण सोडल्यानंतर आपलं 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या 2,91,600 एवढी होती. अशा पद्धतीचं हे गणित करणं गरजेचं आहे 3 मार्कासाठी आहे. त्यानंतर एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी 39 सेमी आणि 42 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. यामध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं हिरोचं सूत्र वापरावं लागेल कारण की तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. ए बरोबर 45 बी बरोबर 39 सी बरोबर 42. अर्धपरिमिती यस काढायची. यस कशी काढायची ए अधिक बी अधिक सी छेद 2. यांची बेरीज केली 126/2 म्हणजे 63 सेंटीमीटर आलं यस. मग आता हिरोचं सूत्र काय आहे ए बरोबर वर्गमुळात यस कंसामध्ये यस वजा ए यस वजा बी यस वजा सी. मग 63 कंसामध्ये 63 वजा 45 63 वजा 39 आणि 63 वजा 42 म्हणजे 63 गुणिले 18 गुणिले 24 गुणिले 21 म्हणजे अशा पद्धतीचं हे जे व्यवस्थित सूत्र टाकून किमती टाकून सोडवल्यानंतर आपल्याला ए बरोबर येतं आहे 9 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर 756 चौसेमी. किती 756 चौसेमी. त्यानंतर डाय एका वृत्तचित्रीचे वक्र पृष्ठबळ 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे तर तिची त्रिज्या काढा. आता वक्र पृष्ठबळ बरोबर 660 चौसेमी उंची एच बरोबर 21 सेमी दिलेल्या गोष्टी लिहिल्या पाय बरोबर 22/7. आता सूत्र काय आहे वक्र पृष्ठबळ बरोबर 2πr/h. मग 660 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले r h आहे किती आहे h 21 बरोबर. मग आता 7 आणि 21 7 त्रिक 21
भाग दिला, मग 660 बरोबर 2 गुणिले 22 गुणिले आर गुणिले 3, मग 660 बरोबर 132 गुणिले आर, मग आर बरोबर 660 छेद 132, 132 ते 660ला वागल्या उत्तर येतं 5 सेमी, मग आर बरोबर 5 सेमी या ठिकाणी त्रिज्या आपल्याला मिळणार आहे. 3 मार्काचं ही गणित या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, रामपूर गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेल्या वीज युनिटमधील सारणीतील वीज युनिटमध्ये खालीलप्रमाणे सारणी दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता पहा, वीज वापर युनिट, कुटुंबातील संख्या आणि या ठिकाणी प्राप्तांक गुणिले वारंवारिता. पहा 3 गुणिले 7 210, 45 गुणिले 2 90, पहा 60 गुणिले 8 कुटुंब 480, 75 गुणिले 5 375, 90 गुणिले 3 270. म्हणजे पहा 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती येतं? पहा 45 2 कुटुंब येतं. ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता? पहा वारंवारता 5 प्राप्तांक 75. आणि मध्य कसा करायचा? पहा वारंवारिता ला पहा वारंवार म्हणजे जो प्राप्तांक गुणिले वारंवारिता म्हणजे 1425 जे आले त्याला काय करायचं? वारंवारताने भागायचं, उत्तर येतं 57 मध्य. म्हणजे 1425 भागिले 25 किती येतं? 57. त्यानंतर बाय, एका इष्टिकाची ती आकाराच्या गोदामाची लांबी 6 मीटर, रुंदी 4 मीटर आणि उंची 4 मीटर आहे. त्या गोदामात 40 सेमी बाजू असलेल्या घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील? आता गोदामाचे घनफळ काय आहे? 6 गुणिले 5, 6 मीटर गुणिले 4 मीटर गुणिले 4 मीटर. मग याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करा. 600 सेंटीमीटर गुणिले 400 सेंटीमीटर गुणिले 400 सेंटीमीटर. मग एका खोक्याचे घनफळ काय आहे? 40 सेमी गुणिले 40 सेमी गुणिले 40 सेमी म्हणजे 64,000 सेंटीमीटर घन. बरोबर. मग खोक्यांची संख्या पहा आता 64,000 सेंटीमीटर घन म्हणजेच पहा या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी म्हणजेच या ठिकाणी 9,60,00,000 छेद 64,000 म्हणजे या ठिकाणी येतं 1500. त्या गोदामात जास्तीत जास्त 1500 खोके मावतील. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. पंचकोन सूची आणि षटकोन सूची. पृष्ठे पहा, पंचकोन सूचीला पृष्ठे 6, षटकोन चितीला पृष्ठे 8. शिरोबिंदू पहा, पंचकोन सूचीला 6, षटकोन चितीला 12. कडा, पंचकोन सूचीला 10 कडा, षटकोन चितीला 18 कडा. बरोबर. त्यानंतर पहा ड, खालील सारणीवरून 4 गावामध्ये 2016 आणि 2017 या वर्षात झालेल्या झाडांची संख्या दिली आहे. यावरून विभाज्य स्तंभालेख काढा. पहा वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 50 झाडे घ्या. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला काय करायचं? एक स्तंभालेख काढायचा आहे. विभाज्य स्तंभालेख वरच्या बाजूला पहा, खालच्या बाजूला 2016ची काय करा? झाडांची संख्या दाखवा आणि वरच्या बाजूला 2017ची झाडांची संख्या दाखवा आणि तसा विभाजित स्तंभालेख तुम्हाला काढायचा आहे. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी फायनल म्हणजे वार्षिक परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण आणि इन्फॉर्मेशन एकदम अचूक अशी माहिती त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.